काय सांगाल आपल्या कार्यालयासमोर काही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय? हां. अर्जुन बाबू पाटील यांनी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिससमोर हा आठवडी बाजार बसवला आहे. त्यांनी आज 15 ते 20 लोक बॉडीगार्ड घेऊन, अंगरक्षक बंदूकधारी घेऊन त्यांनी आज जबरदस्तीने माझ्या ऑफिससमोर आठवडी बाजार बसवला आहे. मी आज DCP ऑफिस तसेच मानपाडा पोलीस स्टेशनलाही पत्रव्यवहार केला आहे. तसेच KDMCकडे आयुक्तांनाही लेटर दिलं आहे, वॉर्ड ऑफिसरकडेही लेटर दिलेलं आहे. तरीही त्यांनी आज जबरदस्तीने माझ्या ऑफिससमोर आज आठवडी बाजार बसवला आहे आणि 15 ते 20 माणसं घेऊन जबरदस्तीने बंदुकी घेऊन ते आले होते. तसेच मी आणि माझ्या वॉर्डात त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांनी जे ते बॉडीगार्ड घेऊन फिरत आहेत बंदूकधारी, त्या बंदुकींची त्यांनी चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. काय पुढे काय तुम्ही हे करताय विचार? DCPनी काय सांगितलं तुम्हाला, यापुढे काय करणार आहे? DCP साहेबांनी सांगितले की आम्ही त्यांच्यावर कारवाई करतोय आणि त्यांची चौकशी करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. तसेच लोढा रिजन्सी पार्क या सोसायटीमधील लोकांनी या आठवडी बाजारासाठी विरोध केला आहे. कारण की या आठवडी बाजारामुळे त्या परिसरात चोरीमारी असेल, साफसफाईचा प्रश्न असेल हा निर्माण होईल. कारण की आम्ही हा वॉर्ड खूप चांगल्या रीतीने स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे आज रस्ते बनवले आहेत आणि याचा त्रास त्यांनाच होणार आहे. त्यामुळे त्यांनी त्या आठवडी बाजारालाही विरोध केला आहे. आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही DCP साहेबाला भेटायला आलो होतो. त्यांना निवेदन पण दिलेलं आहे. DCP साहेबांना आम्ही भेटलो पण आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त साहेबांना आम्ही काल पत्र दिला होता आठवडी बाजार संदर्भात. आमचं म्हणणं एकच आहे का भारतीय जनता पार्टीच्या समोर अर्जुन पाटील यांनी आठवडी बाजार लावलेला आहे मंगळवारचा. ती जागा सोडून त्याने उर्वरित जागा कुठेही लावू शकतो, पण त्याने जाणून बुजून आमच्या ऑफिसच्या समोर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच त्याच्याकडे जे बंदूक अंगरक्षक जे आहे यांची चौकशी व्हावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आहे. दहशत निर्माण करण्याचा हा माणूस प्रयत्न करत आहे आमच्या वाडामध्ये. जर या माणसाच्या जवळ 3-4 बंदूकवाले जे आहेत यांचे मुख्यमंत्र्यांना मी निवेदन देणार आहे. तसेच अधिवेशन सुरू आहे, याच्यामध्ये पण आम्ही जाऊन स्वतः तिथे पत्रव्यवहार करणार आहे का या माणसाच्या बरोबर जे अंगरक्षक जे फिरत आहेत, जे बॉडीगार्ड कोणी घेऊन फिरत आहेत, बॉम्बसर जे लोक जे आहेत याची चौकशी व्हावी. किंवा हा माणूस भोपर गावात प्रभाग क्रमांक 114 मध्ये आणि 30 नंबर वार्डामध्ये हा प्रत्यक्ष दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्याशी पाहणी करून किंवा याची सर्व चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. न ते अंगरक्षक म्हणून आता ते सांगत होते का बाबा याची दहशत पूर्ण वार्डात 30 नंबर वार्ड या वार्डात अर्जुन भाऊ पाटील नाव घेऊन सांगितला कोणी रवीनाताईंनी का बाबा हे दहशत माजवतात म्हणून. तर मला एकच बोलायचं, हे अंगरक्षक माझ्या 2002 पासून माझ्याकडे आहेत आणि या नुसतं 30 नंबर वार्डात नाही, तो पूर्ण कल्याण डोंबिवली घ्या, ही 27 गावं घ्या, दिव्याची 22 गावं घ्या, या एवढ्या अख्ख्या समाजामध्ये एक माणसाने मला सांगावं का माझ्यावर या माणसाने का बाबा आम्हाला एक शब्द ब्र शब्द बोलले, काय कोणाशी माझा वाईट आहे, कोणाबद्दल एक शब्द काढले, कोणाला आज परत कोणाला दम दिले, काय दिले, एक माणूस फक्त द्यावा एरियावर, एक माणूस. आणि एका सांगतात बोलतो 30 नंबर वार्डामध्ये दहशत माझं आहोत आहे, ते माझं अंगरक्षक आहेत, स्वतःचे आहेत. मला पण कोणीतरी माझ्या वेळे करत असं म्हणून मी ठेवलेले आहेत ना, ते तर मला हाऊस आहे त्यांना घेऊन फिरायची. आणि हे अंगरक्षक तुम्ही सांगता हे दहशत पसरवतात. तर 2 वर्ष झाली मला वाटतं या गोष्टीला. गणपती त्या रवीनाताईच्या घरी मी दर्शनासाठी गेलो होतो. मग त्या रवीनाताईंनी आम्हाला, माझे अंगरक्षक होते, मी होतो, आम्हाला स्वतःला जेवण वाढवून दिले तिने. मग ताई तुम्हाला ते वाटलं नाही की अंगरक्षक हे पासून हे म्हणून? आता तुम्हाला कसं करला, हे इलेक्शन आले, इलेक्शनच्या पुरतं फक्त हे आरोप प्रत्यारोप करत राहतात, बाकी काय नाही. या गोष्टी काही तथ्य नाही हे या बोलण्यावर. त्या दिवशी माझा भूपरच्या टेकडीवर 6 तारखेला नमन हा कोकणी लोकांचा कार्यक्रम झाला. योगायोग असं की त्या कार्यक्रमाचे खासदार साहेब, डॉक्टर खासदार साहेब आले आणि त्याच्याबरोबर आपले उदय सामंत साहेब आले. हे दोघं आल्यामुळे तो कार्यक्रमाला गर्दी बघून विरोधाची पूर्ण पायाखालची वाळू घसरलेली आहे. समजलं का? हे आम्ही लोकांसाठी करतो, या ज्या गोष्टी करतो या आम्ही लोकांसाठी करतो.
स्वतःसाठी. आणि हे बाजार लावला, एक आम्ही पैसे घ्यायसाठी बाजार लावत नाही. हे तुम्ही जसे हप्त्याला बाजार भरतो ना गल्ल्या गल्ल्याना, हे काम अर्जुनला जमत नाही कधी. हा तिथल्या लोकांच्या मागणीनुसार, पॅनॅसिया असेल, रिजन्सी असेल, भरपूर इथे सुशिक्षित लोक सर्व, आणि ह्या लोकांच्या मागणीनुसार मी ते तिथे काम केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या ऑफिसच्या समोर, तर तुझ्या ऑफिस समोर येऊन बघा, आम्ही शूटिंग काढलेली आहे. तुझं ऑफिस त्या साईडला, तिथं 300 फुटाचं अंतर आहे, 300 मीटरचा. तुझ्या ऑफिसच्या समोर काय तिथे काय गाड्या नाही का, ते ट्रॉफिक नाही, काय नाही. तुला हे अर्थ तुझा वाढ आहे ना, तू सांगतो ना माझा वाढ आहे, मग तुझ्याच लोकांसाठी आम्ही सुविधा केली ना. तुम्ही आमचे आभार मानायला पाहिजे. उलट तुम्हीच सांगता का हे करता म्हणून.